नमस्कार मंडळी, आरतीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज मी मस्त असे खुसखुशीत चौकोनी पराठे करणार आहे। त्यासाठी कणिक आधीच मळून घेतली आहे। त्यानंतर 7-8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं छान ठेचून घेतलंय। एक मध्यम आकाराचा कांदा मस्त बारीक चिरून घ्यायचा आहे। त्यासोबत कोथिंबीर आणि टोमॅटो सुद्धा चिरून घ्यायचे। इथे माझ्याकडे हे मस्त कोवळे कोवळे जळगाव वांगे आहे, यांची काटे मी काढून घेतली। अगदी वेगळ्या पद्धतीची भाजी दाखवते। तर वांग्याची जी मागची देठ आहे थोडीशी कापून घेतली आहे आणि मध्ये असा कट द्यायचा, जशी भरली वांगी करताना करतो तसं। पण आपल्याला भरली वांगी करायची नाहीये, वांग देठापासून जोडलेलं असायला हवं। सगळीच वांगी काटे काढून मागचं देठ थोडासा कापून अशी कट द्यायची आहे। मी लगेच वापरते म्हणून पाण्यात ठेवत नाही, तुम्ही हवं तर मिठाच्या पाण्यात ठेवा। वांगी घेताना मस्त अशी कोवळी कोवळी आणि बारीक बारीक घ्यायची। ही रेसिपी ना मंडळी खूप खास आहे। मी गावाकडं ना एक आचारी दादांना करताना पाहिलं होतं आणि त्यांच्याकडनं मी ही रेसिपी तशीच्या तशी पाहिलेली तुम्हाला दाखवते। त्यांना मी म्हटलं होतं की तुम्ही अशी वांगी भरत का नाही आहे, याची भरली वांगी का नाही करत। तर ते म्हटले की लग्नांमध्ये वगैरे इतक्या जास्त प्रमाणात करावा लागतो किंवा प्रसाद वगैरे बनवतो तेव्हा एक एक वांग भरणं शक्य नाही आहे, म्हणून त्यापेक्षाही भन्नाट चवीची अशी रेसिपी तयार होते। तर वांगी सगळी कट करून झालेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलंय। कढई गरम करण्याआधीच कढई अशी गोल फिरवायची, म्हणजे तेल सगळीकडे लागतं आणि मग वांगी जी आहे ना कढईला चिकटत नाही। आता गॅस मंद ते मध्यम ठेवून ही वांगी हलके डाग पडेपर्यंत छान अशी परतून घ्यायची आहे। वरतून मस्त असे डाग पडतात अशी वांगी परतून भाजी केली ना, ती भाजी अगदी चविष्ट होते। अगदी आचार्याच्या हातची लग्नात किंवा एखाद्या प्रसादाच्या ठिकाणी खातोय अशी लागते आणि वेगळ्या पद्धतीची आहे, म्हणून रेसिपी शेवटपर्यंत पहा। एक 3-4 मिनिटांमध्ये वांगी छान परतून घेतली, त्यावर डाग पडलेले आहे। 10-20% वांगी शिजली जातात। आता एका ताटामध्ये काढून घेऊया। सारख्याच कढईमध्ये परत तेल घेतलंय, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे मोहरी छान फुलू द्यायचे। फोडणी खमंग झाली की भाजीची चव तिथेच आपली मस्त व्हायला सुरुवात होते। एक बारीक चिरलेला कांदा, पाव चमचा हिंग आणि 7-8 कढीपत्त्याची पानं घातली। आता कांदा ना 1-1.5 मिनिटं परतून घेऊया, हलकासा नरम होईपर्यंत। कांदा छान नरम झाला, आता ठेचून घेतलेलं आलं आणि लसूण घालायचं, जे सुरुवातीला आपण ठेचलं होतं। तर आलं लसूण घालून आता कांदा लालसर होईपर्यंत परतायचा, सोबत आलं लसूणही छान परतलं जाईल। कांदा मस्त परतला, एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा, छान एकजीव करायचं। गॅस मंद ठेवायचा आणि लगेच पावडर मसाले घालायचे। जास्त मसाले अजिबात घालावे लागत नाही। पाव चमचा हळद, एक मोठा चमचा धणेपूड, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा लहान चमचा गरम मसाला पावडर। हे सर्व साहित्य मी पाव किलो वांग्यांसाठी वापरते। तर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घेतलेले आहे। आता अगदी 2 चमचे इतकं पाणी घालायचं। एकतर आलं लसूण ठेचलेल्या भांड्याला त्याचा अर्क लागलेला असतो, पाणी घोळवून घेतलं की तो निघतो आणि टोमॅटो तसं पाणी घातलं की टोमॅटो पटकन नरम होतात आणि मसालेही करपत नाही। इथे पाहू शकतात टोमॅटो मस्त नरम झाले आणि आपला फ्लेवरफुल मसाला तयार झालाय। यामध्ये ना पोहे खाण्याच्या चमच्याने 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची भरड घालायची। शेंगदाणे भाजून मिक्सर चालू बंद करत भरड करायची। मस्त एकजीव केलं। आता ना लफतफीत हा मसाला तयार व्हावा म्हणून अर्धी वाटी यामध्ये पाणी घालायचं, सोबतच चवीपुरतं मीठ घालायचं। मी भाजीत कुठेही अजून मीठ घातलेलं नाही, संपूर्ण भाजीला लागणारं मीठ इथेच घालायचं। भाजी लफतफीत होते, रस्सा होत नाही, म्हणून मीठ त्याच अंदाजाने घाला। तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचं। छान असा मसाला परतून घेतला, तेल सुटलेलं आहे। जी वांगी आपण सुरुवातीला परतून घेतली होती ती यामध्ये घालायची। वांगी घातल्यानंतर एक 2-3 मिनिटं मसाल्यांमध्ये मंद आचेवर छान परतून घ्यायची, म्हणजे वांग्याच्या आतपर्यंत हा मसाला बरोबर शिरतो आणि मस्त अशी ही लफतफीत वेगळी भरली वांगी तयार होतात। लग्नांमध्ये वगैरे बघा आचार्यांना खूप जास्त प्रमाणात करावे लागतात, तेव्हा एक एक वांग भरणं शक्य होत नाही, म्हणून असे वांगी परतून आणि मग भाजी केली ना, भाजी चवीला अप्रतिम होते। वांग्यांच्या आतपर्यंत बरोबर मसाला भरतो आणि टोमॅटो आणि कांद्यामुळे ना याची ग्रेव्ही मस्त लफतफीत होते। कमी शेंगदाण्याचा कूट घातला असला तरीही आणि भाजी चवीला खूप छान लागते। 3-4 मिनिटं वांगी परतून झाली की यामध्ये फक्त वांगी शिजेल इतकं पाणी घालायचं। तर साधारण अर्धा ग्लास इतकं मी पाणी घातलंय, पण पाणी गरमच घालायचं, गार पाणी घालायचं नाही। ही वांगी अगदीच कोवळी आणि बारीक आहे, पटकन शिजतील, तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे पाणी घालू शकतात।
कोथिंबीर घालून आता झाकण लावून मंद आचेवर एक 7 ते 8 मिनिटं वांग शिजवून घेते. मध्ये झाकण काढून एकदा तळापासून मिक्स करायचं. आता आपली मस्त भाजी होते. या भाजीसोबत ना मला चौकोनी पराठे खूप आवडतात, जे अगदी लालसर खुसखुशीत असतात ना ते. तुम्ही ऐवजी चपाती वगैरे सुद्धा देऊ शकतात. तर कणिक मी सुरुवातीलाच मळली होती. छोटासा गोळा घ्यायचा, त्याची पोळी लाटायची, त्यावर तेल लावायचं. तेल लावून झालं की थोडंसं सुकं गव्हाचं पीठ टाकायचं, म्हणजे हा पराठा ना मस्त खुसखुशीत होतो. आणि बुक फोल्ड करून घ्यायचं. नेहमीचे चौकोनी पराठे करताना करतो आपण तसंच. पाणी वगैरे लावण्याची अजिबात गरज नाही. सुकं गव्हाचं पीठ लावून मस्त असा चौकोनी पराठा लाटून घ्यायचा. का बरं काय माहीत, माझ्याकडून ना कधी कधी माझा हात काय गोल फिरतो आणि त्या चौकोनी पराठाचा गोल पराठा व्हायला लागतो. मग मी हातांना म्हणते, अरे बाबांनो जरा थांबा, गोल करू नका, चौकोनी पराठा करायचा आहे. तर या पद्धतीने मस्त काठं लाटून घेतले आणि चौकोनी पराठा लाटून घेतला. खूप जास्त पातळ करायचा नाही, हलकासा जाडसर ठेवायचा. पराठा लाटलेला आहे. तवा गरम झाला आहे, पराठा भाजून घेऊया. मोठ्या आचेवर सुरुवातीला भाजायचा, जशी आपण चपाती भाजतो. वरतून बबल्स आले की उलटून घ्यायचा, दुसऱ्या बाजूनेही भाजायचा. मस्त फुगलासुद्धा जातो हा पराठा. आणि भाजताना हवं तर तेल किंवा तूप लावा. तेल किंवा तूप लावलं ना, मग गॅस मध्यम करायचा आणि छान असा लालसर खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा. असा गरमागरम खरपूस हा पराठा आणि हे मसाले वांगे यासोबत ना अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. सोबत मी मूग डाळीचं वरणसुद्धा केलं आहे. घरात मुलं असले की मग आपल्याला वरण करावंच लागतं. तर असेच आता सगळे पराठे करून घेते. तर 5ही पराठे मी करून घेतले. हा माझा शेवटचा पराठा. यालासुद्धा भाजून घेते. वांगीसुद्धा आपली तयारच झालेली आहे. तर तुम्हाला या पद्धतीची वांगी जर तुम्ही कधी करून पाहिली नसेल तर एकदा करून पहा. अगदी आचाराच्या हातची वांगी खातोय ना अशी वाटतात. ही वांगी ना मस्त आम्हाला सुद्धा एक दादा सुट्टी गेले होते महाराष्ट्रात, तिथून घेऊन आले. इथे आसाममध्ये तर अशी वांगी मिळत नाही आणि वांगी म्हणजे माझी फेवरेट भाजी आहे. तर वांगी बघा मस्त शिजली आहे. तवंग अप्रतिम आलेला आहे. सुगंध मस्त येतोय आणि अशी लफतपीत अशी आपली कोवळी कोवळी भरली वांगी बनून तयार आहे. आमच्या छोट्याशा विहानला सुद्धा ही वांग्याची भाजी खूप आवडते. मी त्याच्यासाठी फोडणीचं वरण केलं होतं, पण त्याने त्या वरणाकडे पाहिलं सुद्धा नाही आणि त्याने भरली वांगीच खाल्ली. तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा. कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा. अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. परत भेटते अशाच एक चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.